उद्या राज्यातल्या 16 शहरात होणार मॉक ड्रिल, प्रशासनाकडून जय्यत तयारी। मॉक ड्रिल संदर्भात संरक्षण मंत्रालयाची महत्त्वाची बैठक, गृह सचिवांची राज्यांच्या मुख्य अधिकाऱ्यांशी बैठक। केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अनेक राज्यांना मॉक ड्रिल करण्याचे निर्देश, तर दादरमधल्या अँटोनियो डिसिल्वा शाळेत वाजला सायरन, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। संभाव्य युद्धाची भारताकडून जोरदार तयारी, काश्मीरच्या दल लेकमध्ये आज मॉक ड्रिल, पोलीस आणि एसडीआरएफ कडून करण्यात येणार मॉक ड्रिल। बीएसएफमध्ये लवकरच 16 नवीन बटालियन, 2 हेडक्वार्टर्सला मंजुरी, पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय। राज्यात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मगावी चौंडी इथे बैठक, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि 42 मंत्र्यांसह तब्बल 600 व्हीआयपींचा सहभाग। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी, गेल्या 4 वर्षांपासून निवडणुका आहेत प्रलंबित। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील हॉटेलमध्ये राडा, स्वयंपाक करणाऱ्या दोघांना अज्ञातांकडून मारहाण, धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद। छत्रपती संभाजीनगरला गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाचा फटका, वीज पडल्यानं तिघांचा मृत्यू, तर फळबागांचंही मोठं नुकसान। पंढरपूरच्या पिलीव इथे नीरा उजवा कालवा फुटला, लाखो लिटर पाण्याची नासाडी, तर तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। भारतानं बागलिहार धरणाचे दरवाजे बंद केल्यानं चिनाबच्या पाणी पातळीत घट, पाकिस्तानात खरीपाच्या पिकाचं होणार मोठं नुकसान, पाकिस्तानी नागरिकांमध्ये पसरली भीती। जालन्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 8 वर्षाच्या मुलीचा मृत्यू, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी।